काय आहे की मी औरंगाबाद बेंच ऑफ मुंबई हायकोर्टमध्ये एक PIL फाईल केली होती आणि मी स्वतः ते केस पार्टी इन पर्सन मी स्वतः ते केस लढत आहे आणि त्याचे हिअरिंगच्या दरम्यान जे जे मुद्दे आमच्या समोर आलेले आहे ते त्याच्यातून हे दिसतं की सरकार किती गंभीर असतं लोकांच्या स्वास्थ्याच्या बाबतीत। जसं आम्ही जे पेटिशन केलं होतं की हजारोंच्या संख्येने वेकेन्सीज आहे अनेक सरकारी हॉस्पिटल्समध्ये, सरकारी आणि निम सरकारी हॉस्पिटलमध्ये। आता एप्रिल 2021ला मी एक PIL फाईल केली होती आणि आता त्यांनी जे एफिडेव्हिट सबमिट केलेले आहे, त्यांनी जे डिटेल्स आम्हाला दिलेली आहे त्याच्यापैकी फक्त उदाहरण सांगण्यासाठी 130 प्रोफेसर्सची पोस्ट आहे वेकंट आणि त्याच्यातून फक्त 14 प्रोफेसर्सला ऑर्डर्स देण्यात आलेले आहे। असोसिएट प्रोफेसर्सची 187 पोस्ट आहे, ऑर्डर कितीला देण्यात आलेला आहे? फक्त 28 लोकांना। असिस्टंट प्रोफेसर्स 884 पोस्ट आहे आणि त्याच्यातून फक्त 70 लोकांना ऑर्डर देण्यात आलेला आहे MPSCच्या शिफारशीवरून। हे एक मुद्दा होता, कोर्टाने खूप गंभीर दखल घेतली आणि कोर्टाने सांगितलं की लवकरात लवकर हे सगळं पोस्ट भरण्यात यावे। दुसरं म्हणजे की कोर्टाने मला सांगितलं होतं की हॉस्पिटलच्या बाबतीत जे काही दुसरे मुद्दे आहेत ते तुम्ही सिव्हिल ॲप्लिकेशनमध्ये फाईल करू शकता। आता एक केस आमच्या समोर आला होता की ते डॉक्टर आशिष भिवापूरकर म्हणून एक कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जन जे आमच्या घाटीच्या रेकॉर्डवर आहे की मागच्या 2.5 वर्षापासून ते इथे कार्यरत आहे, काम करत आहे। पण जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं मी स्वतः, तर एकही दिवशी ते एका दिवसासाठी ते ऑपरेशन केलं नाही, एकही क्लास घेतली नाही, एकही OPD घेतली नाही, कुठे काही मीटिंगमध्ये अटेंड केलं नाही, तरी सुद्धा त्यांना 2 वर्षापासून 2,52,000 रुपये प्रति महिना त्यांना पगार देण्यात येत होती। कोर्टाने त्याची इन्क्वायरी लावली होती आणि त्या इन्क्वायरीमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ते जे करत होते ते चुकीचं होतं, त्यांच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शनची सुरुवात झालेली आहे। आता कोर्टाने हे सांगितलेले आहे की त्यांना त्या डॉक्टरांनाही आपण या केसमध्ये एक पार्टी बनवा। आणि दुसरा म्हणजे कोर्टाने हे ऑब्झर्वेशन केलेले आहे की आम्ही सगळे पैसे जे यांच्या पगारावर खर्च करण्यात आलेले आहे ते आम्ही त्यांच्याकडून रिकव्हर करणार आहे। माझा स्टँड हे आहे की फक्त ते आशिष भिवापूरकर कडून पैसे वसूल केलं तर काही साध्य होणार नाही। तिकडचे डीन होते, तिकडचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स होते, तिकडचे क्लरिकल स्टाफ होते, त्यांच्याकडूनही ते पैसे वसूल करण्यात यावे। कारण हे एक बोगस एक रॅकेट सुरू होतं आणि त्याचा अर्थ हे होता की मी मुंबईला बसणार, आधी पगार मला द्या, आधी पगार तुम्ही सगळं वाटून घ्या, असा प्रकार आहे आणि याच्या बाबतीत कोर्टानेही खूप गंभीर दखल घेतलेली आहे। तिसरा म्हणजे आजही घाटी हॉस्पिटलमध्ये कोणताही पेशंट गेला तर तेथे साधी चिठ्ठीवर त्याला औषधे आणण्यासाठी लिहून देण्यात येत आहे। आता मागच्या 2 वर्षामध्ये घाटी हॉस्पिटलच्या सराउंडिंगमध्ये 26 मेडिकल स्टोअर्स तिथे सुरू करण्यात आलेले आहे। मग ते काय लॉसेस सफर करण्यासाठी आलेलं आहे का? त्यांना काही धंदा मिळत नाही आहे का म्हणून ते तिथे आलेले आहे? त्यांना धंदा कुठून मिळत आहे? घाटीतून मिळत आहे आणि त्या घाटीमध्ये औषध उपलब्ध नसल्यामुळे त्या सर्व पेशंट्सना बाहेरून मेडिकल स्टोअरवरून आणण्यासाठी हे जे जोर करण्यात येत आहे त्याच्याही कोर्टाने खूप दखल घेतलेली आहे। कोर्टाने नोटीस बजावली होती GMCSला की तुम्ही आम्हाला सांगा की औषधाच्या बाबतीत आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांनी जे एफिडेव्हिट दिलेला आहे त्याच्यामध्ये काही उल्लेख नाही की आमच्याकडे काही शॉर्टेज आहे नाही आहे, आम्ही लिहून देतो नाही लिहून देतो। त्यांनी कोर्टाला हे समजावण्याचा प्रयत्न केला की प्रोसिजर काय असतं। आम्ही कोर्टाला हे सांगितलं की ते गोरगरीब लोकांना प्रोसिजरशी काय देणं घेणं, की हॅफकिन इन्स्टिट्यूटला आम्ही ऑर्डर केलं, ते ऑर्डर काय गेल्यावर काय होतं, कोणाची सिग्नेचर लागती, काय लागती, कधी मिळतं, हे महत्वाचं नाही आहे। गोरगरीब लोकांना औषधे मिळायला पाहिजे। कोर्टाने ऑब्झर्वेशन केले, आम्ही आता ऑर्डर पास करू का की कोणत्याही डॉक्टरनी यांना चिठ्ठीवर लिहून द्यायचे नाही। मग त्यांनी थांबले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काही दिवस वाट बघू, काही इम्प्रूव्हमेंट झालं नाही तर तशा प्रकारच्याही ते ऑर्डर पास करण्यासाठी 6 सप्टेंबरला याची पुढची सुनावणी होणार आहे। हे जे घाटीबद्दलची जी प्राणी केले हे फक्त घाटीपुरते मर्यादित आहेत का राज्यातील सगळ्या हॉस्पिटल? नाही, काही मुद्दे जे आहे म्हणजे रिक्रुटमेंट ओव्हरऑल हॅफकिनच्या बाबतीत जस्टिस गंगापूरवाला साहेबांनी ज्यांच्या समोर जेव्हा हे आलं होतं तर त्यांनी सांगितलं होते जे कोणी दोषी असेल मेडिकल सप्लाय बाबत
त्यांच्यावर स्टर्न ॲक्शन शुड बी टेकन, कडक कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी करके गंगापूरवाला साहेबांचं ऑर्डर होतं, तरी सुद्धा काही झालं का? तेच सिस्टम आहे. म्हणजे जे सिस्टम आपल्याला असं वाटतं की भाई ते सक्सेसफुल नाही आहे, गरीब पेशंटांना काय देणं घेणं आहे, त्यांना आपले मेडिसिन्स पाहिजे. आणि सर्व्हिस मेडिकल स्टोर्स जे सुरू झालेले आहे त्याच्या बाबतीत ही काहीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे ना. म्हणजे हा काय नेक्सस आहे का तिथे काम करणाऱ्या लोकांचा आणि हे मेडिकल स्टोर्सच्या, किंवा त्यांचे नातेवाईक आहे, आणि असे अनेक प्रकार आहेत. दत्तक योजनेचं एक वेळ अजून कौतुक करून टाका. मंत्री हे जे आदर्श ग्राम योजना जे आहे ते फालतू स्कीम आहे. त्याच्यामध्ये काहीही मतलब नियम नाही आहे. आता केंद्राचे 2 मंत्री आमच्याकडे आहे, आम्ही त्यांना विनंती करतो की याच्या बाबतीत स्पष्टीकरण द्यावं. आणि आम्हालाच आमच्या खासदार निधीतून पैसे खर्च करायचे आहे, तर प्रधानमंत्री साहेबांचं नाव कशाला त्याच्यामध्ये टाकायचे? मी खासदार दत्तक योजना करतो ना, ते पैसे आमच्याकडून खर्च करायचं आणि नाव तुमचं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही नाही, आणि फक्त सर्क्युलर काढायचे की प्रधानमंत्री दत्तक योजना जे आहे. आता लोक आम्हाला विचारतील साहेब आमचं गाव दत्तक घ्या ना. मी म्हटलं देतो, पैसे कुठे आहे? काही पैसे नाही, काही स्कीमच्या बाबतीत काही डिटेल्स नाही. ते फक्त आता आपल्याकडे केंद्रमंत्री आहे, मी त्यांनाही दोघांनाही हे सांगणार आहे, दानवे साहेबांनाही आणि कराड साहेबांनी. आता मी त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं की आम्ही डिजिटल काहीतरी, अरे गावामध्ये कसला डिजिटल रावसाहेब, काय आपण बोलतो याच्या बाबतीत काहीतरी विचार करा. डिजिटल शाळा आपण गावामध्ये, ब्लॅक क्लासेस हे जे आहे, अरे लाईट नाही आहे गावामध्ये, काय परिस्थिती आहे, आता शाळांची खोल्या बघा कशी आहे, ते सुधारा. नंतर डिजिटलच्या बाबतीत बोला तुम्ही. मोदी साहेबांचं सारखं असं काहीतरी. भागवत कराड मागच्या वर्षभरापासून मंत्री झाले, बँकेची शाखा त्यांनी ओढलेली नाही, उलट बंद झालेले आहे. मला असं वाटतं अनेक शाळा बंद झालेल्या आहे. काय आहे की आता मीडियाने त्यांना प्रश्न विचारा की रेल्वे मंत्री आपल्याकडे आहे. जेव्हा रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी होती त्यांनी फक्त सगळं पश्चिम बंगालला केलं होतं. लालू प्रसाद होते तर सगळं ओपनली हे तो बिहारसाठी केलं होतं. आता राव तुम्ही आमचे आहे ना, काहीतरी महाराष्ट्रासाठी करा दानवे साहेब. आणि फक्त हे सांगणं, आपण हे कराड साहेबांचं भाषण ऐकलं असेल, पूरे देश के बँक मेरे हात में है करके. अरे 2 बँक आमच्यासाठी उघडा, औरंगाबादमध्ये गावामध्ये उघडा, काहीतरी नवीन काहीतरी चांगले स्कीम्स आणा. फक्त माझ्याकडे सगळ्या देशाचा पुरा बँक मेरे हात में है करके. अरे तुमच्या हातात आहे तर काहीतरी द्या आमच्या औरंगाबादचे लोकांना, मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राच्या लोकांना. भावना गवळीचा एक फोटो पंतप्रधानाला, हीच राखी जर तत्कालीन पंतप्रधान जुने आपले त्यांनी बांधली असती तर काय प्रतिक्रिया म्हटल्या असत्या? एक तर ईडी त्यांना कधी काळी शोधत होती, आता तीच त्या पंतप्रधानांच्या बहीण झाल्या, त्यावर काय? नाही, हे खरी गोष्ट आहे. मी सुरुवातीपासून हे बोलत आहे की हे ईडीचा उपयोग जे करत आहे ते सगळं आपल्या राजनैतिक फायद्यासाठी हे करत आहे. आणि हे खूप देशासाठी खूप घातक आहे की सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सचा ज्या प्रकारे दुरुपयोग होत आहे. आपण बघितलं असेल की हे जे महाराष्ट्राचे काही मंत्री झालेले आहे त्याच्या बाबतीत ते कोण मुंबईचे जे भ्रष्टाचार उघडणारे खूप जोरात दररोज पत्रकार, किरीट सोमय्या साहेब, ते किरीट सोमय्या साहेब गप्प. ते चित्रा वाघ आहे ना, चित्रा वाघ गप्प की नाही ते महिलावर अत्याचार झालेला आहे, आम्ही हे करणार ते करणार. आता गप्प बसलेले आहे. म्हणजे इतकी लाचारी फक्त सत्तेसाठी, हे कशासाठी? आणि आम्ही पंतप्रधानांना हे प्रश्न विचारणार आहे. बहुतेक आम्हाला हे संधी मिळाली असती तर आम्ही त्यांना विचारलं असतं, किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही विचारणार आहे की ज्या महिलेच्या विरुद्ध ईडीची कारवाई झाली आहे, तुम्ही त्यांचे भाऊ झालेले आहे, आता भाऊ पूर्ण आपण सगळं रक्षण करणार आहे की कोणी तुला आता हात लावणार नाही, ईडी येणार नाही, आयडी येणार नाही, कोणी येणार नाही तुझ्याजवळ. हीच राखी मनमोहन सिंगाच्या काळात बांधली गेली असती तर, हीच राखी मनमोहन सिंगाच्या काळात बांधली असती तर नाही, ते तर वेगळं काळ होतं. त्या वेळचं आम्हालाही माहीत आहे की स्मृती इराणी 20 रुपये गॅसची सिलेंडर वाढली तर ती रस्त्यावर येऊन कशा प्रकारचे हे सगळं केलं असतं.
तर त्या काळ वेगळं होतं, या काळ सगळ्याला माहीत आहे की कशा प्रकारे. सर फार शांत आहे. बिल्किस बानो प्रकरणामध्ये एमआयएमचा काही स्टँड दिसत नाही महाराष्ट्रात. क्या करना है बताइए आप. देखिए आंदोलनात उतरले देखिए ये बहुत ही दुर्भाग्य की बात है कि जिन आरोपियों के ऊपर जितने इतने संगीन गुनहे थे उनको इस तरह से छोड़ देना ये एक अलग बात है, लेकिन उसका जश्न मनाना ये बहुत ही दर्दनाक बात है इस देश के लिए, क्योंकि जिस तरीके से वो लोगों ने हैवानियत का सबूत दिया था और जिसके बारे में जब हाई कोर्ट ने, सुप्रीम कोर्ट ने उनके ऊपर कार्रवाई करी थी, वो सुप्रीम कोर्ट के जजेस का है, तो आप ये देखिएगा कि किस तरीके से वो लोग बाहर निकल रहे हैं तो उनको फूलों से है तो इस्तकबाल किया जा रहा है, उनका जश्न मनाया जा रहा है. और यही नरेंद्र मोदी साहब है जो 15 अगस्त के भाषण के अंदर महिलाओं के सम्मान की बात कर रहे हैं. तो ये महिलाएं जिनका बलात्कार हुआ था, क्या वो महिलाएं नहीं थी? और कहीं ना कहीं अब देखिए ये है कि ये जो हरकतें जो हो रही है अब ये जनता भी समझ रही है. और ये बिल्किस बानो कोई एक उसको मुस्लिम महिला बोलकर नहीं देख रही है, देश की हर महिला ने. और मैं तो संसद के अंदर बैठी हुई वो महिलाओं से भी सवाल करना चाहता हूं कि स्मृति ईरानी जो चीख चीख कर इतना चिल्लाती है पार्लियामेंट के अंदर, दूसरे जो सांसद उनके इतना चीख चीख के जरा सी महिलाओं के ऊपर कुछ हो गया तो इतना जोर जोर से, और आज पूरे के पूरे मुंह में लड्डू लेकर जब बैठे हुए हैं तो कहीं ना कहीं उनको भी अपनी महिला होने के ऊपर ये हो रहा है कि इतना जुल्म हुआ है उस महिला के ऊपर, और आपके मुंह से है तो जबान नहीं निकल रही, आप मुंह नहीं खोल रहे हैं. तो ये जो चल रहा है देश के अंदर, अब हम कितना क्या क्या करेंगे उसमें. अब हम सोच रहे हैं कि इसके बारे में जो है, देखिए मैं आपको ये बता रहा हूं, आप इसको किसी एक राजनीतिक मुद्दे से मत देखिए. सिर्फ एमआईएम क्यों आएगी? इसके लिए क्या मतलब कांग्रेस नहीं है? क्या शिवसेना की महिलाएं नहीं है? क्या भारतीय जनता पार्टी की महिलाएं नहीं है? क्या निर्भया का जब बलात्कार हुआ था तो एमआईएम बोल के हम नहीं उतरे थे? हमारी एक बहन का बलात्कार हुआ था बोल के हम उतरे थे वहां पे. किसी राजनीतिक पार्टी के ऊपर नहीं हम गए थे कि राजनीतिक पार्टी है तो मोर्चा निकाल रही है करके. तो ये सवाल ये करना कि एमआईएम क्यों नहीं उतरी है, क्योंकि एमआईएम वो तो बिल्किस बानो है, ये तो एमआईएम का काम है करके, यानी कि दूसरी महिलाएं उसका समर्थन करती है, दूसरी राजनीतिक पार्टियां उसका समर्थन करती है. ये जो सोच है ये सोच बदलनी चाहिए कि बिल्किस बानो है तो उसके लिए एमआईएम ने उतरना चाहिए, और निर्भया है तो बीजेपी की महिलाएं उतरना चाहिए, शिवसेना की महिलाएं उतरना चाहिए, कांग्रेस और राष्ट्रवादी की महिलाएं उतरना चाहिए. ये लोग क्यों नहीं उतर रहे हैं सड़क के ऊपर? छत्रपतींचा विचार म्हणजे